नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहारमध्ये भाजपाला चारी मुंड्या चित करून महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल. पक्षीय बलाबलात भाजपा आणि संयुक्त जनता दलाची पिछेहाट, तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची मुसंडी. पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांकडून नितीश कुमारांचं अभिनंदन. नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामांचा रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन धोरणाबाबत अधिसूचना जारी. आणि मराठा आरक्षणासाठी उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित आघाडीला चारी मुंड्या चित करत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. विधानसभेच्या सर्व 243 जागांवरचे कल हाती आले असून महाआघाडीनं 168 जागांवर, भाजपा आघाडीनं 66 जागांवर, डाव्या पक्षांनी 3 तर अन्य उमेदवारांनी 6 जागांवर आघाडी घेतल्याचं चित्र आहे. मतमोजणीच्या बहुतांश फेऱ्या झाल्या असल्यामुळे या बलाबलात फारसा फरक पडेल अशी शक्यता नसल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीनं लढवलेल्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाची पिछेहाट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत 115 जागा जिंकलेल्या या पक्षाला केवळ 68 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदारांनी भरघोस कौल दिला आहे. गेल्यावेळी 22 जागा जिंकलेल्या राजदला आता तब्बल 74 जागांवर आघाडी मिळाली आहे. गेल्यावेळी 4 जागा जिंकलेल्या काँग्रेसनं आता 15 जागांपर्यंत मजल मारली आहे. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतीय जनता पार्टीला मात्र बिहारी जनतेनं मोठा फटका दिला असून त्यांची सदस्य संख्या 91 वरून 62 पर्यंत खाली येत असल्याचं दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलं आहे. महाआघाडीवर विश्वास दाखवून भरघोस मतांनी विजय केल्याबद्दल नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव या दोघांनीही बिहारी जनतेचे आभार मानले आहेत. बिहारमधल्या पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्याच्या दृष्टीनं भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी आज झाली. या बैठकीला बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेले नेतेही उपस्थित होते. भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे. बिहारमधल्या निवडणूक निकालांचा आगामी राजकारणावर आणि भारतीय जनता पार्टीवर काय परिणाम होईल याबाबत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी दूरदर्शनकडे आपली मतं व्यक्त केली आहेत. बिहारची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. तिचं महत्व 2 अंगाने अधोरेखित करता येऊ शकेल. पहिलं म्हणजे भाजपचा पराभव राजकीय दृष्ट्या त्याचं विश्लेषण करता येऊ शकेल. मोठा फटका आहे हा नितीश कुमार यांच्याकडून मिळालेला भाजपला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जी काही भाषा वापरली होती आणि एकंदरच जे जाती धर्माचं राजकारण आणि पाकिस्तान वगैरे सगळे मुद्दे काढलेले होते त्याला अत्यंत मोठी चपराक या मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीचा. आणि त्याहीपेक्षा अतिशय दुसरा महत्वाचा मुद्दा मला महत्वाचा वाटतं तो म्हणजे देशाच्या आणि एकंदरच राष्ट्रीय आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातनं याचं महत्व अतिशय आहे. भाजप आधीच मुळात राज्यसभेमध्ये अल्पमतामध्ये आहे. बिहारमध्ये जर सत्ता मिळाली असती तर 1 वर्षानंतर भाजपला राज्यसभेमध्ये बहुमताच्या दृष्टीने वाटचाल करता आली असती आणि त्याचा एकंदर राष्ट्रीय आर्थिक धोरणावर परिणाम झाला असता. पण आता ते होणार नाही कारण भाजपला मोठा फटका बसलेला आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भाजपच्या विरोधात आता विरोधक अतिशय अधिक मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने एकवटतील. त्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून हे महत्व जास्त अधोरेखित केलं जायला हवं. कारण राजकीय पराभव आणि पक्ष हारणं जिंकणं हे तर मुद्दे होतच असतात निवडणुकीच्या राजकारणामध्ये. पण त्याचे दीर्घकालीन परिणाम बघणं मला असं वाटतं जास्त महत्वाचं आहे. आणि तिसरा उपपरिणाम याच्यामधनं दिसू शकतो तो अर्थातच पुन्हा एकदा राजकीय तो म्हणजे काँग्रेसला याच्यातून संजीवनी मिळेल का. आणि सगळ्यात काळजी वाढवणारी भाग म्हणजे आर्थिक सुधारणांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती
खीळ बसू शकेल. आधीच या सगळ्या योजना रद्द करत चाललेल्या आहेत. ते आता पूर्णपणे अतिशय मंदपणे आणि मागे पडतील याच्यात जराही शंका नाही. कोकणातली बंदरं रेल्वे मार्गाने जोडली तरच कोकणाचा विकास होईल, म्हणून दिघी, जयगड, देवगड ही बंदरं कोकण रेल्वेला पहिल्या टप्प्यात जोडणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथं प्रभू यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. कोकणातल्या स्थानिक उत्पादनांची विक्री केंद्र कोकण रेल्वे सुरू करत आहे. तसंच माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं गोव्यात टनेल इन्स्टिट्यूट, तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या स्मरणार्थ पोलाद विकास प्रशिक्षण संस्था सुरू करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी यावेळी केली. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीतेही यावेळी उपस्थित होते. रोहा ते दिघी आणि पेण ते अलिबाग या रेल्वे मार्गाच्या कामाला दिघी पोर्ट आणि आरसीएफ उद्योग समूहाच्या सहकार्यानं लवकरात लवकर सुरुवात होईल, असं गीते यांनी यावेळी सांगितलं. खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामासाठी 10,750 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण व्हायला साधारण 5 वर्ष लागणार आहेत. सध्या कोकणातून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना एकच मार्ग आहे, त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचा प्रवास रखडतो आणि प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवासाचा वेळ नक्कीच वाचणार आहे. तसंच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. बिहार निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी दिलीप चावरे आपल्याकडे उपस्थित आहेत. ते काय म्हणतात ते आपण बघूया. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ लावताना एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे लोकांवरती म्हणजेच मतदारांवरती तत्कालिक घडामोडींचा परिणाम देखील मोठा होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी एक प्रचंड मोठं पॅकेज जाहीर केलं, पण त्याचा फारसा प्रभाव या निवडणुकीत पडला नाही. याचं कारण वाढती कंबरडं मोडणारी महागाई हे एक मुख्य कारण ठरलं की ज्यामुळे लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नाकारलं. दुसरं कारण म्हणजे नितीश कुमार आणि लालू प्रसाद हे एकेकाळचे शत्रू, ते ज्याला विरोध करायचा तो काँग्रेस पक्ष, असे सगळे एकत्र आले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे सहकारी होते ते एकटे पडले. त्याचाही परिणाम या निवडणुकीत झाला. तिसरा म्हणजे भारतीय जनता पक्षाने संपूर्ण प्रचाराची मदार नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवली. स्थानिक जे नेतृत्व म्हणजे उदाहरणार्थ सुशील कुमार मोदी यांना त्याच्यात फारशी संधी मिळाली नाही. या उलट मोठी चूक म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखा सर्व परिचित आणि काही प्रमाणात लोकप्रिय चेहरा आहे, त्याला पक्षाने दूरच ठेवलं नाही. नुसतं दूरच ठेवलं नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांना दुखावलं. याच्यात गणित असं होतं की बिहारमध्ये जर भारतीय जनता पक्षाला यश मिळालं तर ते यश निखळपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं असणार आहे. आणि हे गणित मात्र पूर्णपणे उलटलं आणि नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचा पूर्वेइतिहास काही असो, पण बाहेरचा माणूस पाहिजे की बिहारचा माणूस पाहिजे, हा जो त्यांनी प्रचार केला हा चांगलाच प्रभावी ठरला. याचा अर्थ नरेंद्र मोदी यांची राजवट लोकांनी झिडकारली असा बिलकुल होत नाही. आणि एका प्रकारे एका दृष्टीने याचा भारतीय जनता पक्षाला एक रेचक किंवा एक औषध म्हणून उपयोग करता येईल आणि पुढच्या निवडणुकांसाठी त्यांना आपली रणनीती निश्चित करता येईल. मात्र मोदी यांची लोकप्रियता पूर्वी एवढी राहिलेली नाही, ती ओसरलेली आहे आणि लोकांच्या जो एका वर्षात अपेक्षाभंग झालेला आहे त्याचा लोकांनी त्याबद्दल नापसंती व्यक्त केलेली आहे. हा संदेश मात्र बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल बघितले तर कोणालाच नजरेआड करता येणार नाही. माजी सैनिकांसाठी एक श्रेणी एक निवृत्तीवेतन धोरण लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं काल रात्री जारी केली. 1 जुलै 2014 पासून माजी सैनिकांना याचा फायदा मिळणार आहे. भविष्यात निवृत्तीवेतनाचं पुनर्निर्धारण दर 5 वर्षांनी केलं जाणार आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनानं घेतला असून हे आरक्षण न्यायालयात कायम राहावं यासाठी एका उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली। मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शशिकांत पवार यांचा महावस्त्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठा आरक्षणाबरोबर समाज जागृतीचं मोठं काम केलं आहे। चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या गरिबीचं वास्तव लोकांपुढे आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न अव्याहतपणे केला आहे असे उद्गार फडणवीस यांनी यावेळी काढले। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या संगोपन आणि शिक्षणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील, खासदार रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वावर तिथं ठिबकची पॉवर या अभियानाचा आज समारोप नव्हे तर खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे। केवळ 5000 एकर क्षेत्रावर समाधानी न राहता या चळवळीद्वारे ठिबक सिंचन म्हणजे सातारा ही नवी ओळख निर्माण करूया असं आवाहन विधान परिषदेचे सभापती राजराजे नाईक निंबाळकर यांनी काल सातारा इथं केलं। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये तसंच अन्य गावांमध्ये ठिबक आणि तुषार सिंचन कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयोजित केलेल्या वावर तिथं ठिबकची पॉवर या सप्ताहाचा समारोप करताना त्यांनी हे आवाहन केलं। या मोहिमेमुळे येत्या महिनाभरात 10,000 एकरपेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यास सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर आणि मार्गदर्शक राहील आणि हे अभियान खऱ्या अर्थानं लोक चळवळ बनेल असंही निंबाळकर यावेळी म्हणाले। हे अभियान यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल रामराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। राज्यात टंचाई सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या गावांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। यावर्षी संपूर्ण बुलडाणा जिल्हा यामध्ये नव्यानं समाविष्ट झाल्याचंही त्यांनी सांगितलं। टंचाई सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुमारे 4000 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यासाठी ही बैठक झाल्याची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली। मराठवाड्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचा पीक विमा भरला पाहिजे तसंच मद्यार्काचे कारखानेही बंद केले पाहिजेत असं राज्य दुष्काळ निवारण मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक HM देसरडा यांनी म्हटलं आहे। बीडमध्ये ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते। मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं यावर मात करण्यासाठी माथा ते पायथा ही पाणलोटाची कामं केली पाहिजेत। ऊस लागवडीसाठी एका वर्षात 1 हेक्टरसाठी 3 कोटी लिटर पाणी लागतं, त्यामुळे ऊस शेती बंद करावी, मग हे पाणी 1000 कुटुंबांना वर्षभर पुरेल असं देसरडा म्हणाले। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 7 चारा छावण्यांना 60 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। पशुधनाची योग्य देखभाल न ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। यामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या एका चारा छावणीचाही समावेश आहे। दुष्काळी परिस्थितीत जनावरं जगवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 14 चारा छावण्यांना मंजुरी दिली होती, त्यातल्या 7 छावण्या प्रत्यक्ष सुरू आहेत। संबंधित तालुक्यातल्या तहसीलदारांनी केलेल्या या छावण्यांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या, त्यामुळे या छावण्यांनी जिल्हा प्रशासनाकडे देयकापोटी मागणी केलेल्या एकूण रकमेच्या 20% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत। अनेक ठिकाणी चारा कार्ड ठेवले गेलेले नाहीत। जेवढी जनावरं त्यांनी सांगितलेली आहेत तेवढी जनावरं आढळलेली नाहीत। त्याच पद्धतीनं हायड्रोफोनिक, एझोला आणि न्यूट्रिशियस फूड ते जनावरांना देणे अपेक्षित आहे आणि जे नियमामध्ये आहे ते सुद्धा दिले गेलेले नाही। चारा छावण्या जनावरांना न्यूट्रिशियस फूड असेल, बाकी बाबी असतील, ह्या जर देणार नसतील तर आम्ही अन्य दंडात्मक कारवाई करण्यासाठी सुद्धा फ्री आहोत। मला सर्व चारा छावणी धारकांना एकच विनंती करायची आहे की ज्या शासनाचे नियम आहेत त्या नियमांचं त्यांनी पालन करावं, कारण की चारा छावणी ही जनावरं वाचवण्यासाठी आहे। रेणके आयोगाच्या शिफारसी लागू न झाल्यामुळे देशातल्या भटक्या आणि विमुक्त जाती जमातींची अवस्था बिकट झाली आहे असं मत भटक्या आणि विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी इदाते यांनी काल अकोला इथं व्यक्त केलं। या जाती जमातींच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत। या जाती जमातींची आर्थिक स्थिती, शिक्षण, रोजगार
नोकऱ्यांमधलं प्रमाण आणि समाजाच्या हितासाठीच्या विविध योजना यावर भर दिला जात आहे, असं इदाते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. जनावरांच्या आणि मानवाच्या शरीराला अपायकारक असणारं ऑक्सिटोसिन हे औषध पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावलं उचलणार आहे, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितलं. प्राण्यांचं आरोग्य, त्यांची सुरक्षा, महत्त्व आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी पुण्यातल्या DSK ग्रुपच्या वतीनं पीपल फॉर ॲनिमल्स ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेनिमित्त पुण्यात आल्या असताना त्यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधला. दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन औषध वापरलं जातं, त्यामुळे जनावरं आणि मानवांना रक्ताचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग तसंच मुलांना विविध आजार होतात. मात्र बंदी असूनही हे औषध देशात बेकायदेशीररित्या विकलं जातं, असं त्या म्हणाल्या. पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना काँग्रेसच्या काळात पुरस्कार दिले गेले होते, त्यामुळे लेखकांनी कुणाला पुरस्कार परत केले पाहिजेत असा प्रश्नही मनेका गांधी यांनी यावेळी उपस्थित केला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या खव्याला राज्यात चांगलीच मागणी आहे. भूमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये खवा क्लस्टर अर्थात समूह उभारणीच्या प्रकल्पाला शासनानं 5 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलंय. भूम तालुका हा उस्मानाबाद जिल्ह्यातला डोंगराळ तालुका, त्यामुळे या तालुक्यामध्ये जनावरांची संख्या जवळपास 1 लाखाच्या जवळपास. शेतकऱ्यांनी इथं शेतीला दुधाचा जोडधंदा म्हणून जनावरं वर्षानुवर्ष सांभाळली आहेत. दररोज इथं किमान 5 लाख लिटर इतकं दूध संकलित होतं. त्यापैकी 2 लाख लिटर्स दुधाचा खवा इथं खवा भट्ट्यांवर तयार होतो. साधारणपणे 18 ते 20 रुपये लिटरनं विक्री होणाऱ्या दुधापासून तयार होणाऱ्या खव्याला मात्र 90 ते 100 रुपये प्रति किलो इतका भाव मिळतो. म्हणूनच राज्य शासनानं भूम तालुक्यातल्या खवा उत्पादकांसाठी समूह सुविधा केंद्र अर्थात खवा क्लस्टर उभारणीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. भूम औद्योगिक वसाहतीमध्ये त्यासाठी 1 एकर जागेमध्ये उभारल्या जाणाऱ्या या क्लस्टरसाठी शासनानं 5 कोटी रुपयांचं अनुदानही मंजूर केलंय. त्यात 1000 मेट्रिक टन खवा साठवणुकीचं शीतगृह, पेढा तयार करण्याच्या अत्याधुनिक मशीन्स, पॅकिंग मशीन्स आणि हायजेनिक खवा निर्मिती यंत्र सामुग्री आणि प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 1000 मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज होत आहे. खव्यापासून पेढा बनविणे, त्याचं पॅकिंग करणे, त्याचं ब्रँडिंग करणे ही सर्व कामं या ठिकाणी होणार आहेत. तसेच या हायजेनिक मध्ये करण्यासाठी इथं एक जवळजवळ 10 लाख रुपयाची लॅब घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व खवा टेस्ट करूनच मार्केटला जाईल. त्यानंतर हा जो खवा आहे हा खवा आपण एक्सपोर्ट करणार आहेत. मोठमोठ्या चॉकलेट कंपन्या असतील, मोठे व्यापारी असतील, त्याच्यापर्यंत डायरेक्ट हा खवा आपण या शेतकऱ्यांचा विक्री करणार आहोत. इथल्या खवा उत्पादकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण गुजरातमधल्या अमूल डेअरी कंपनीमध्ये दिलं गेलंय. या क्लस्टरमुळे खव्याचा दर्जा तर वाढणार आहेच, पण शेतकऱ्यांच्या दुधालाही चांगला भाव मिळू शकेल. कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साध्य करणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा हा खवा क्लस्टर म्हणूनच शेतकऱ्यांना वरदान ठरू शकेल. आपल्या चतुरस्र कलागुणांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मोहिनी घालणाऱ्या पु ल देशपांडे यांची आज जयंती. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, गायन अशा विविध माध्यमातून मराठी माणसाच्या हृदयावर पुलंनी अधिराज्य गाजवलं. महाराष्ट्राला भरभरून हसवतानाच डोळ्यांच्या कडा ओल्या करण्याचं सामर्थ्य लाभलेले पु ल महाराष्ट्राच्या नेहमीच स्मरणात राहतील. लेखक, नाटककार, संगीतकार, उत्कृष्ट अभिनेता, चित्रपट, दूरदर्शन निर्माता अशी कलेच्या प्रांतात चौफेर मुसाफिरी करत आपला वेगळाच ठसा उमटवणारे पुरुषोत्तम लक्ष्मण अर्थात पु ल देशपांडे. नाटक असो वा चित्रपट, लेखन असो वा एकपात्री प्रयोग, या साऱ्यात पुलंनी आपला हजरजबाबीपणा आणि नर्मविनोद यांनी प्रेक्षकांना सतत हसवलं. गणगोत, गुणगायीन आवडी, आपुलकी अशा पुस्तकांबरोबरच माणसातले खास स्वभावविशेष सांगणारं त्यांचं गाजलेलं पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि वल्ली. ती फुलराणी, तुझे आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार अशा अनेक नाटकांनी त्यांनी रसिकांना खूप रिझवलं. गुळाचा गणपती, देवबाप्पा, दूध भात अशा असंख्य मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या लेखन, संगीत, दिग्दर्शन अशा कौशल्यांनी रंग भरले. पेटीवादन ही पुलंची खासियत. बटाट्याची चाळ, वाऱ्यावरची वरात असे अभिनव रंगमंच आविष्कार करतानाच हसवण्याचा आमचा धंदा असं म्हणतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
त्याच्याखाली एवढंच लिहा असं सांगेन की ह्या माणसाने आम्हाला हसवले बस. दिवाळीत बच्चे कंपनीला फटाके, फराळ याबरोबरच मातीच्या किल्ल्यांचंही आकर्षण असायचं. आता मात्र वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा लोप पावत आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी किल्ल्यावर ठेवायच्या आकर्षक मूर्ती बनवण्याचा उपक्रम अहमदनगरच्या सुमित शिर्के या तरुणानं हाती घेतला आहे. दिवाळीत तयार केल्या जाणाऱ्या मातीच्या किल्ल्यांमध्ये ठेवण्यासाठी मूर्ती तयार करणं हा आता सुमित शिर्केचा व्यवसाय झाला आहे. घरातल्या अंगणात बसून सुमित शिवाजी महाराज, मावळे, भालदार, चोपदार, तोफधारी सैनिकांच्या मूर्ती तयार करतो. दिवाळी दरम्यानच्या 2 महिन्यात सुमारे 35 ते 40 हजार मूर्ती सुमित आणि त्याचे सहकारी तयार करतात. याच्यामध्ये लहान मुलांना जास्त आवड आहे. तर गणपती वगैरे आपण जे करतो त्यापेक्षा मावळ्यामध्ये यांना जास्त आवड आहे. आणि त्यातून मी एक असं निरीक्षण केलं की मुलांना जे शाळेमध्ये कधी कधी समजलं नाही ती मावळ्यामधून समजतात. याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. शाहिस्ते खान, औरंगजेब, शिवाजी महाराज, अफजल खान, काय शहाजीराजे, संभाजीराजे हे सगळं त्यामुळे त्यांना इतिहास, दिवाळीच्या निमित्ताने इतिहास कमीत कमी त्यांना समजतो. सुमितनं तयार केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी अनेक जण आता किल्ले बनवू लागले आहेत. या उद्योगातून फारसा नफा मिळत नसला तरी आपण मूर्ती तयार करून किल्ले बनवण्याच्या ऐतिहासिक परंपरेला टिकवून ठेवण्यात हातभार लावत असल्याचं समाधान सुमित आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. दिवाळी म्हटलं की सणांसाठी लागणाऱ्या विविध आकर्षक वस्तू असणाऱ्या प्रदर्शनांचं सगळीकडे आयोजन करण्यात येतं. असंच प्रदर्शन सोलापूरमध्येही भरवण्यात आलं असून या सर्व वस्तू राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातल्या मुलांनी तयार केल्या आहेत. इथल्या 60 मुलांनी शिक्षकांच्या मदतीनं बनवलेल्या पाण्यातली रांगोळी, पर्यावरणपूरक कागदी पणत्या, मातीच्या समई, आकर्षक आकाशदिवे, रंगीबेरंगी रांगोळी, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणाच्या पणत्या अशा विविध वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाच्या विक्रीतून येणाऱ्या पैशांचा वापर बालकामगार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा आज समारोप होणार आहे. दिवाळीनिमित्त पुण्यातल्या पु ल देशपांडे उद्यानात आज दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या फिटे अंधाराचे जाळे या संगीतमय कार्यक्रमानं रसिकांना आनंद दिला. गायिका श्रीपाली पुणतांबेकर आणि शेफाली कुलकर्णी यांनी श्रीधर फडके यांना साथ दिली. आणि आता पाहूया हवामान वृत्त. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान काल सरासरीपेक्षा 2 ते 5 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवलं गेलं. अरबी समुद्रात निर्माण झालेलं मेघ चक्रीवादळ मुंबईपासून 1920 किलोमीटरवर आहे. ते पश्चिमेकडे एडनच्या आखाताच्या दिशेनं सरकण्याचा अंदाज आहे. मेघ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर डहाणू ते मार्मा गोवापर्यंतच्या सर्व बंदरांवर सावधानतेचा 2 क्रमांकाचा बावटा लावण्यात आला आहे. येत्या 48 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये भाजपाला 4 मुंड्या चित करून महाआघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल. पक्षीय बलाबलात भाजपा आणि संयुक्त जनता दलाची पिछेहाट तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची मुसंडी. पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांकडून नितीश कुमारांचं अभिनंदन. नितीश लालू प्रसाद यांनी मानले मतदारांचे आभार.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन धोरणाबाबत अधिसूचना जारी. आणि मराठा आरक्षणासाठी उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.